नमस्कार. आज 1 जून 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 81 लाख महिलांना वगळले. बँक पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. 81 लाख महिलांना वगळल्यानंतर पहा, दरमहा 1200 कोटींची बचत होणार आहे. त्याचसोबत 65 वर्षावरील 10,000 महिला दर महिन्याला बाद करण्यात येणार आहेत. कारण पहा, दर महिन्याला 65+ वय तिथे वाढणार आहे. म्हणजे कोण्यातरी महिलेचा हॅपी बर्थडे तिथं जर आला व त्यांचं जर वय 65+ झालं की लगेच त्यांना त्या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. असं करत दर महिन्याला पहा 10,000 महिला तिथे बाद होणार आहेत. मग असं पाहिलं तर नक्कीच पहा, निवडकच महिलांना लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे. व ही बातमी ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा आली होती जुलै महिन्यामध्ये, आय थिंक जुलै 2024 मध्ये, त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की ह्या ज्या अटी आहेत त्या वॉग आहेत. ओके, आपला ते डिटेलमध्ये देण्यातच आलं नव्हतं की बाबा ही अट आम्ही ठेवलेली आहे. ओके, जे काही नियम आणि शर्ती होती ती अगदीच वाग होती. त्यावेळेस पण आपण ती चर्चेला घेतली होती व आता आपल्याला त्याची जी रियालिटी आहे ते नक्कीच लक्षात येत आहे. ओके, ही न्यूज आय होप तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर एक सुधारित सूचना पहा, जर उत्तर लेखन कौशल्य तुम्हाला अवगत करायचं असेल तर आपली जी बॅच 1 जून पासून सुरुवात होणार होती, म्हणजे ती अगदी झालेली तर आहे, तसं काही नाही आहे. मी काल तुम्हाला म्हटलं होतं की स्ट्रॅटेजी व्हिडिओ मी काल तुम्हाला देणार होतो. आता अगदीच स्ट्रॅटेजी व्हिडिओ वगैरे असं मला बनवू वाटत नाही, पण नक्कीच विद्यार्थी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण 2027चा जो प्लॅन आहे तो तयार करून देणार आहे. बरोबर, मग त्या प्लॅनच्या नंतर आपल्याला अँसर रायटिंगबद्दल वगैरे थोडक्यात बोलता येईल. मग पहा, आज मी तुम्हाला स्ट्रॅटेजी व्हिडिओ 2027चा बनवून देणार आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढची जी प्रोसेस असेल आपली ती पुढे होणार आहोत. मग तत्पूर्वी तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही कॉल अथवा मेसेज करू शकता. म्हणजे पहा, अगदी पहिल्यांदा तुम्हाला परीक्षा काय आहे किंवा कशा पद्धतीने जायचं हे समजावून सांगितलं ना, त्यावेळेस मला अँसर रायटिंगचे पहिल्यांदा निर्देशक शब्द जे आहेत ना ते सांगून द्यायचे आहेत. मग ते सांगून दिल्यानंतर अगदीच तुम्हाला लेखन कौशल्य अवगत कसं करायचं याबद्दल थोडीशी क्लास घ्यायचा आहे. ओके, त्यामुळे मी पहिल्यांदा आजपासूनच सुरुवात करणार आहे. स्ट्रॅटेजी व्हिडिओपासून आपली सुरुवात असेल. त्याच्यानंतर पहा, तुम्ही कधीही एनरोल करू शकता. त्यामध्ये एनरोल केल्यानंतर तुमचं प्रति महिना असं तिथून पुढे तुमची जी प्रोसेस आहे ती चालवली जाईल. ओके, म्हणजे तुम्ही 5 जूनला जरी एनरोल केलात ना तर पुढच्या 5 जुलैपर्यंत तुमचं जे व्हॅलिडिटी असेल ती नक्कीच तिथं ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे 1 तारीख ते 1 तारीख आपण असं राहणार नाही आहे. ओके, ती एक मला थोडंसं अपडेट द्यायचं आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा, थोडंसं स्ट्रॅटेजी व्हिडिओसाठी तुम्ही पण पाहू शकता की खरंच मास्तर व्हॅलिड आहे का, किंवा म्हणजे तुम्हाला ते पटतं का माझे बोलणं वगैरे. मग त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच एनरोलमेंट वगैरे करू शकता. त्यामुळेच पहा, मी एनरोलमेंट वगैरे घेतलेले नाहीत. आता विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज मला भरपूर आलेले आहेत, पण मी सध्याला थांबवलेलं त्याचं नेमकं कारणच ते आहे की बा रियालिटीमध्ये काय आहे हे पण विद्यार्थ्यांना थोडंसं मान्य असणं गरजेचं आहे. ओके, कारण क्रेडिबिलिटी आपली पण सिद्ध झाली की विद्यार्थ्यांना पण विश्वास वाटतो. ओके, कारण विद्यार्थी आपल्याकडे फीस देणार आहे. ओके, त्यानिमित्ताने थोडंसं तुम्ही किंवा याबद्दल पण काही सूचना असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. आपण त्याबद्दल पण काम करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर परत एकदा आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाकडे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे पहा, CBSE कडून चुकांची कबुली. त्रुटी टाळण्यासाठी तज्ज्ञांची मदत त्यांनी घेण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, पाहूयात. पहा आता, पण ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई कसं करण्यात येणार, आता ते खूप मोठा प्रश्नचिन्ह तिथं आहे. पहा, मग पाहूयात की विद्यार्थ्यांचे जे गुण आहेत ते परत त्यांना कशा पद्धतीने मिळतील. नेक्स्ट आहे, लोगोच्या बंधनामुळे यंदाही विद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब. पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 मध्ये एक निर्णय घेतला होता. नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी म्हटले होते की एक राज्य एक गणवेश तिथे करायचा आहे. ओके, त्याच्यापूर्वी पहा, आय थिंक हेच होता, एक राज्य एक गणवेश म्हणत त्यांनी पहा प्रायव्हेट एंटिटीकडे किंवा अगदी हा आपला महाराष्ट्र राज्य जर असेल ना तर संपूर्ण महाराष्ट्राला फक्त एकाच प्रायव्हेट व्यक्तीकडून काय गणवेश पुरवठा केला जाईल असं त्यांनी 2024 मध्ये निर्णय घेतला होता व तो पूर्णतः फसलेला होता. पहा, शैक्षणिक वर्ष संपत आलं होतं तरी देखील विद्यार्थ्यांना गणवेश तिथं मिळालं नव्हतं, कारण एकाच व्यक्तीकडून आपण जे प्रोव्हाइड करणार होतो ते त्याला प्रोव्हाइड करता आलेलं नव्हतं. ओके, त्यामुळे 2024 हा प्रयोग फसला होता. त्यानंतर 2025 मध्ये त्यांनी नवीन प्रयोग काढला. पहा, त्यांनी म्हटले की नाही, आता काय करूयात, बचत गट जे असतील किंवा जे महिलांचे छोटे छोटे उद्योग असतील, MSMEs असतील, तिथून आपल्याला काय करायचे आहेत. पहा, तर तिथून आपण गणवेश विकत घ्यायचं आणि विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना ते वाटप करायचं असा त्यांनी निर्णय घेतला. मग लास्ट इयरला तो पण निर्णय फसला. पहा, कारण जे फंडिंग आहे, फंडिंग वरून जी फंडिंग येणारी आहे ती रोखण्यात आली व खालीपर्यंत ती फंडिंगच पोहोचली नाही. त्यामुळे जे MSME उद्योग आहेत किंवा जे महिला बचत गट किंवा म्हणजे स्थानिक जे महिलांचे जे गट आहेत त्यांच्या मार्फत पुन्हा ते
पूर्णतः प्रोव्हाइडच करू शकले नाहीत किंवा कापडचा इश्यू तिथं झाला पहा. या कारणानिमित्त 2025 मध्ये पण विद्यार्थ्यांना गणवेश तशा मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलाच नाही. ओके, डन. त्याच्यानंतर आता 29 मे 2026 रोजी निर्णय घेण्यात आला पहा की सर्व गणवेशांवर सर्व शिक्षा अभियानाचा लोगो बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण परत एकदा निर्माण झालेले आहे. आता त्यांनी परत काय म्हटलं की बाबा तुम्हाला सर्व शिक्षा अभियानाचं लोगो जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशावरती तर असणार आहे, बरोबर. मग आता ते जर आणायचं म्हटलं तर परत पहा, आता जूनमध्ये शाळा चालू झाल्यानंतर 1-1.5 महिना आता त्यामध्ये जाणारच आहे. मग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये गेल्या गणवेश मिळेल का, किंवा गणवेश प्राप्तीचा नवीन गणवेश मिळाल्याचा जो आनंद आहे तो घेता येणार आहे का, तो नक्कीच नाही पहा. म्हणजे पॉलिसी पण आपण अगदी आता तुम्ही पण उद्या IAS झाल्यानंतर तुम्हाला पण पॉलिसी बनवायची आहे. मग पॉलिसी अशा पद्धतीने बनवली पाहिजे की पहा त्याचं ते लगेच इम्प्लिमेंटेशन वगैरे चांगल्या पद्धतीने होईल. आता ह्याच जर निर्णय मार्चमध्ये जर त्यांनी घेतला असता पहा, तर आज घडीला जूनपर्यंत सर्व गणवेश वगैरे रेडी झाले असते व नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा आनंद प्राप्त झाला असता. पण आता 15 ऑगस्टला जरी आपल्याकडे गणवेश प्राप्त झाले तरी तो विद्यार्थ्यांना आनंद तिथं घेता येणार नाही. नवीन शाळा, नवीन स्कूल बॅग, त्यानंतर नवीन पुस्तकं, मग हे सर्व जर पाहता थोडासा निर्णय कुठेतरी चुकत आहे, हे आपलं नक्कीच या दृष्टिकोनातून दिसत आहे. नेक्स्ट पहा, UPSCला बॅकवर्ड लिंकेजेसमधून काय परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, समग्र शिक्षा अभियान याबद्दल प्रश्न येऊ शकतो. त्यानिमित्ताने आपल्या PDF मध्ये आपण जायचं आहे. ओके, तर हे पहा, समग्र शिक्षा अभियान. आय थिंक आपण समग्र शिक्षा अभियान याबद्दल याच्यापूर्वी पण चर्चा केली आहे, तरी देखील थोडक्यात आपण समग्र शिक्षा अभियान काय आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. UPSC किंवा MPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बॅकवर्ड लिंकेजेस आहे पहा. तर पहा, 2018 मध्ये केंद्र सरकारने 3 योजनांचं एकत्रीकरण करून समग्र शिक्षा अभियान ही योजना सुरू केली. ओके, तर त्या 3 योजना कोणत्या कोणत्या होत्या पहा, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक शिक्षण. ओके, या 3 योजनांचं एकत्रीकरण करून केंद्र सरकारने 2018 मध्ये समग्र शिक्षा अभियान हे लॉन्च केलेलं आहे. आता प्रिलिमला डायरेक्टली प्रश्न बनू शकतो, समग्र शिक्षा अभियानमध्ये कोणत्या कोणत्या योजना आहेत किंवा कोणत्या योजनांचं इन्क्लुडेशन केलेलं आहे, तर नक्कीच सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर्स एज्युकेशन, या तिन्हींचं मिळून एकत्रित योजना कोणती, समग्र शिक्षा अभियान केलेली आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर असणार होतं. त्यानंतर याची व्याप्ती पहा, अंगणवाडी किंवा पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व स्तरावरील शालेय शिक्षणाचा यात सहभाग त्यांनी करून घेतलेला आहे. आता इथं पण पूर्व प्राथमिक किंवा अंगणवाडी म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल की थोडंसं तिथं थांबायला पाहिजे, पण तसं नाही आहे. तर अंगणवाडी ते 12वी पर्यंत पूर्ण जे एज्युकेशन सिस्टीम आहे ते एकत्रित करण्याचं काम समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत केलेलं आहे. पूर्वी कसं व्हायचं पहा, सर्व शिक्षा अभियान ही फक्त प्राथमिकसाठी होती व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ही माध्यमिक एज्युकेशनसाठी होती. पण त्यांनी आता काय केलं आहे पहा, अंगणवाडी पासून ते पूर्ण 12वी पर्यंतचं जे एज्युकेशन आहे ते आपण समग्र शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत राबवणार आहोत. ओके, हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. याची व्याप्ती आता त्यांनी वाढवलेली आहे. कधी वाढवलेली? 2018 मध्ये. डन. नेक्स्ट आहे, याचं मुख्य ध्येय काय आहे, तर पहा, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि शालेय शिक्षणात सर्वसमावेशकता आणि समता म्हणजेच इन्क्लुझिव्हिटी आणि इक्विटी, तसेच शाश्वत विकास ध्येय SDG 4.1 सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण साध्य करणे हे त्याचं मुख्य ध्येय आहे. नेक्स्ट आहे प्रमुख वैशिष्ट्ये किंवा घटक. तर पहा, एक आहे समग्र दृष्टिकोन, म्हणजे हॉलिस्टिक अप्रोचनुसार ही योजना राबवण्यात येत आहे. तर शिक्षणाकडे प्री स्कूल ते 12वी पर्यंत सलग आणि तुकड्या तुकड्याऐवजी एक संपूर्ण प्रवास म्हणून पाहिले जाते. नेक्स्ट आहे समता आणि सर्वसमावेशकता. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांचा विस्तार करण्यात आला आहे. आता 12वी पर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. ओके, प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. कस्तुरबा गांधी विद्यालय कोणासाठी आहे? मुलींच्या शिक्षणासाठी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. डन. नेक्स्ट आहे अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतुदी या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. यासोबतच डिजिटल शिक्षणावरती भर, दीक्षा प्लॅटफॉर्म अंतर्गत स्मार्ट क्लासरूम आणि डिजिटल बोर्ड्स निधी उपलब्ध करून दिला जात आहे. व्यावसायिक शिक्षण म्हणजेच 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख स्किल डेव्हलपमेंट शिकवण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाचा मुख्य प्रवाहात समावेश त्यांनी केलेला आहे. नेक्स्ट आहे खेळ आणि शारीरिक शिक्षण. प्रत्येक शाळेला क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी स्पोर्ट्स ग्रँट दिली जात आहे. नेक्स्ट आहे समग्र शिक्षा. आता 2020 पासून काही बदल करण्यात आले पहा. ओके, समग्र शिक्षा अभियान 2018चं आहे, पण त्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आली त्या अंतर्गत काही दुसरे बदल करण्यात आले. ते पहा, राष्ट्रीय
न्यू किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्ही म्हणू शकता, राष्ट्रीय शिक्षण ध्येय 2020 अंतर्गत शिफारसी कोणत्या लागू केल्या आहेत? तर पहिली आहे निपुण भारत मिशन. प्राथमिक स्तरावर 3री पर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजे फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी हे साध्य करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे बालवाटिका. पूर्व प्राथमिक शिक्षणाला औपचारिक शालेय संरचनेत अधिक बळकटी देण्यात येणार आहे. आणि आत्मसंरक्षण प्रशिक्षण, मुलींच्या सुरक्षेसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मपरीक्षण प्रशिक्षण देणे हे याचं उद्दिष्ट आहे. व हे कधी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अंतर्गत बदल त्यामध्ये करण्यात आलेले आहेत. डन. नेक्स्ट आहे फंडिंग पॅटर्न. आता येथून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, यूपीसी डायरेक्टली प्रश्न विचारू शकते की हे सेंट्रलची पूर्णतः स्कीम आहे का? तर नाही, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. मग महाराष्ट्राचा वाटा किती आहे? पहा, त्या 40% महाराष्ट्राचा वाटा व 60% केंद्र सरकारचा वाटा आहे. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. सामान्य राज्यांसाठी 60/40 अशा पद्धतीने 60 केंद्र सरकारची फंडिंग असते व राज्यांची फंडिंग असते 40%. ओके, त्यानंतर ईशान्येकडील किंवा पर्वतीय राज्य 90-10 अशा पद्धतीने फंडिंग त्यांची आहे. किंवा विधानसभा नसलेली जे केंद्रशासित प्रदेश असतील त्यांची 100% फंडिंग जी आहे ती केंद्र सरकारच करत असतं. ओके, आय होप समग्र शिक्षा अभियान जे बॅकवर्ड लिंकेजेस आहे ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल, किंवा तुम्ही एकदा याला वाचून घेतलात तरी ते लगेच तुमच्या लक्षात येणार आहे. ओके, त्यामुळे काळजी नका करू. नेक्स्ट पुढे चला आपण. इथे आपल्यासाठी अन्य न्यूज दिसत आहे का गरजेची? बिलकुल नाही आहे. नेक्स्ट आहे भारताची जमीन बळकावल्याच्या बालेन यांच्या विधानाने वाद. पहा, बालेन शहा नेपाळचे प्राईम मिनिस्टर यांनी संसदेमध्ये बोलत असताना त्यांनी काय म्हटलं? पहा, की ज्या पद्धतीने भारत देशाने आपली जमीन बळकावलेली आहे, अगदी तशाच पद्धतीने नेपाळने पण भारत देशाची जमीन बळकावलेली आहे असं त्यांनी डायरेक्टली पार्लिमेंटमध्ये उत्तर दिलं. पहा, मग त्या पार्लिमेंटच्या उत्तराला लगेच पहा आपल्या देशामध्ये पण तिथे वाट फुटला. मग परराष्ट्र मंत्रालयाने त्या जे विधान नेपाळचे पंतप्रधानांनी केलेलं आहे त्या विधानाला त्यांनी डायरेक्टली खोडून काढलेलं आहे. त्यांनी म्हटलं की असं काहीही झालेलं नाही आहे. मग तो जो विवाद आहे तो यूपीसीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. पहा, त्यामुळे तो विवाद काय आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर पहा, भारत आणि नेपाळ सीमावाद. ओके, व हा जो सीमावाद आहे तो चालू कुठून झालेला? पहा, 1814 ते 16 याच्या दरम्यान अँग्लो नेपाळ युद्ध झाले होते. म्हणजे कोण? ब्रिटिश आणि नेपाळ या दोघांमध्ये युद्ध झाले. बरोबर. मग ब्रिटिश आणि नेपाळ या दोघांमध्ये युद्ध झाल्यानंतर या दोघांनी पण एक ट्रिटी किंवा एक संधी केली. पहा, सुगोलीचा तह. ओके, 1816 मध्ये सुगोलीचा तह करण्यात आला व या तहानुसार त्यांनी काय म्हटलं की काली नदी ही जी असेल ती आपल्या भारत आणि नेपाळ या दोघांमध्ये काय असेल? बाँड्री म्हणून काम करेल असं 1816 मध्ये सुगोलीचा तहनुसार सांगण्यात आलं. पहा, ओके, दोघांमध्ये भांडण झाली किंवा दोघांमध्ये 1814 ते 1816 दरम्यान युद्ध झाले ब्रिटिश आणि नेपाळ या दोघांमध्ये. मग त्यांनी दोघांनी पण पहा सुगोलीचा तह केला व त्यानुसार त्यांनी बाँड्री ठरवली काली नदी. ओके, मग काली नदी ही बाँड्री ठरवल्यानंतर पहा 1826 त्यानंतर 1831 म्हणजे अगदी भरपूर वेळेस पहा ज्यावेळेस मॅपिंग करण्यात आली 1819, 1821, 1827, 1856 यावेळेस जेव्हा ब्रिटिश सर्वेयर जनरल ऑफ इंडिया यांच्यामार्फत ज्या वेळेस मॅप तयार करण्यात आला त्यावेळेस पहा ही जी काली नदी आहे ती काली नदी ह्या लिंपूधारामधून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. मग 1856 नंतर पहा ब्रिटिशांनी अन्य पण काही जनगणना वगैरे तिथे केली किंवा अगदीच पहा काय म्हणू शकता तुम्ही जे मॅपिंग वगैरे करण्यात आली होती त्यामध्ये भारताने कधी आक्षेप वगैरे घेतलाच नाही. ओके, 1947ला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस पण काही नाही. पहा इथे पण जनगणना अगदीच नेपाळ मार्फत जनगणना वगैरे केली जायची. ओके, म्हणजे अगदी कोणी पण तिथं राज्य करू शकत होतं असं तुम्ही म्हणू शकता की म्हणजे हीच अधिकृत जमीन भारताची आहे किंवा हीच नेपाळची आहे असं दोघांमध्ये पण तिथं काहीच संभाषण वगैरे बिलकुल नव्हतं. पहा फक्त माहिती होतं की सुगोलीची इथं टिटी करण्यात आली आहे, सुगोलीचा तह आहे असा आपण कन्सिडर केलं होतं. व गुरखा जे बटालियन आहे जे नेपाळियन गुरखा आहेत त्यांना इंडियन आर्मीमध्ये पण आपण स्थान वगैरे तिथं दिलं होतं. म्हणजे एक आपला प्यारासा देश आहे किंवा आपला प्यारासा नेबर आहे असं आपण तिथं कन्सिडर केलेलं होतं. पण ज्यावेळेस पहिल्यांदा भारत देशाला घाव बसले पहा 1962 मध्ये चायनासोबत आपलं कन्फ्लिक्ट झालं. मग त्यावेळेस भारत देशाला लक्षात आलं की बा नाही आपले जे नेबर्स आहेत त्यांच्यासोबत आपली जी बाँड्री लाईन आहे ती स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे असं भारत देशाला लक्षात आलं. मग त्याच्यानंतर पहा हा विवाद पुढे उदयास आला व भारत देशाने पुन्हा काय म्हटलं पहा की हे जे कालापानी आहे किंवा हे जी काली नदी आहे ना ही कालापानी येथूनच वाहते, त्यामुळे लिंपूधारा ही तुमची बाँड्री लाईन नसून कालापानी इथून आहे किंवा काली नदी जी आहे ती इथून आहे. यामुळे आपली जी बाँड्री लाईन असेल ती कुठून असेल? इथून असेल. कालापानीपासूनच आपली बाँड्री लाईन आहे असं भारत देशाने कन्सिडर केलं. मग 2020 मध्ये पहा जे नेपाळने एक मॅप छापला व मॅप
छापल्यानंतर त्यांनी काय म्हटलं की नाही, हे जे लिंपूधारा आहे ना, 1856ला आमचा नकाशा इथून होता, त्यामुळे आम्ही काली नदी इथून होती, लिंपूधारापासून काली नदी व्हायची, या निमित्ताने आमची जी बाँड्री आहे किंवा कालापानी ते लिंपूधारा या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे तो नेपाळचाच आहे, असं नेपाळनं 2020 पासून पहा त्यावरती शिक्कामोर्तब करायला लागलं. त्यामुळे पहा हा जो विवाद होता 1962ला मग दोघांनी पण शांत झाले होते. भारताने ही बाँड्री जी दिलेली होती ती मान्य केलेलं होतं नेपाळने. पण अगदीच पहा KP शर्मा ओली प्राईम मिनिस्टरशिपमध्ये असताना त्यांनी अगदीच 2014-15मध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं, त्यानंतर 2020मध्ये त्यांनी प्रकाशित केला नकाशा. पहा की हा जो लिंपूधारापर्यंतचा जो हे आहे मॅप आहे किंवा जो प्रदेश आहे तो आमचाच आहे, असं ज्यावेळेस त्यांनी प्रकाशित केलं, मग त्याच्यानंतर पहा परत एकदा ह्या विवादाला तोंड फुटलेलं होतं. मग परत हे शांत झालेलं. मग परत आता जे प्राईम मिनिस्टर आहेत बालन शाह यांनी परत संसदेमध्ये बयान दिला की बाबा नाही, आम्ही भारताची पण जमीन बळकावलेली आहे. या विवादानंतर परत एकदा या वादाला तोंड फुटलं. पहा मग आता नक्कीच पहा वादविवाद यांच्यामध्ये भारत आणि नेपाळ या दोघांमध्ये पण चालत असतात, पण भारत आणि नेपाळचे रिलेशन पण अगदी चांगल्या पद्धतीचे आहेत. यासाठी अतिशय महत्त्वाचा इथं हा पॉईंट आहे पहा की या दोघांमध्ये पण सामंजस्य करार होणं गरजेचं आहे, किंवा अगदी आता सध्याला ते करतील, किंवा अगदीच पहा द हिंदूमध्ये पण ती बातमी आली की दोघांमध्ये पण चर्चा होणार आहे. ओके, चर्चेद्वारे हा जो पॉईंट आहे किंवा चर्चेद्वारे यामधील जे भांडण आहे ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न तिथं केला जाईल. ओके, आपल्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की चर्चेद्वारे हे सर्व काही डिस्प्यूट रिझॉल्व्ह होऊ शकेल. पण UPSCच्या नजरेतून काय महत्त्वाचं आहे तर हे जे कालापानी, लिपुलेख पास हे जे पॉईंट्स आहेत ना, हे प्लीज लक्षात ठेवा, मॅपिंग करून ठेवा. परीक्षेला यावरून डायरेक्टली प्रश्न विचारले जातात की लिपुलेख पास कुठं आहे, कोणा दोघा देशाच्या दरम्यान आहे. तर अगदीच पहा भारत देशाची अधिकृत बाँड्री आपण मानतो इथे, त्यामुळे इंडिया आणि चायना तुम्ही कन्सिडर करू शकता. व पहा हा जो प्रदेश आहे ना तो ट्रायलॅटरल पॉईंट आहे, म्हणजे एकीकडे चायना पण आहे, एकीकडे इंडिया पण आहे व एकीकडे नेपाळ पण आहे. यासाठी भारत देशाला ही जमीन अतिशय महत्त्वाची वाटते. ओके, आपल्यासाठी हे का महत्त्वाचं आहे तर नक्कीच पहा तिघा जणांसाठी ही म्हणजे अगदी हा मोठा पॉईंट आहे. एकीकडे चायना आहे, दुसरीकडे इंडिया आहे व तिसरीकडे नेपाळ आहे व ट्रायलॅटरल आहे. या कारणानिमित्त हे स्ट्रॅटेजिकल पॉईंट आपल्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी त्यांनी स्वीकार केला आहे. पहा ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख पदाचा कार्यभार काल स्वीकारला आहे. त्यानंतर सुब्रमणी यांच्याकडे सूत्रे. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी रविवारी भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणजे CDS म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला आहे. व परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की थर्ड CDS कोण आहेत तर जनरल NS राजा सुब्रमणी हे थर्ड CDS आहेत भारत देशाचे. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पहिले आणि दुसरे CDS कोण आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता. सरळ सेवा किंवा MPSC कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इव्हन CDS CAPF परीक्षांना पण हा प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा ओके, तर प्लीज हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण पुढे चला. इथे आपल्यासाठी अन्य न्यूज दिसत आहे का गरजेची नाही आहे. पहा नेक्स्ट आहे आजचं संपादकीय पेज. एक बैजू लाखो बावरी. आता नक्कीच बायजस तुम्हाला माहिती असेल, सर्वांनी 2020 दरम्यान ऐकलंच असाल, प्रत्येकाच्या ओठांवरती हे वाक्य होतं बायजस किंवा अनअकॅडमी. पण पहा ज्यावेळेस कोविड संपलं त्यावेळेस अनअकॅडमी आणि बायजस दोघांना पण तिथे घरघर लागलेली आहे. मग नक्कीच त्याबद्दल लोकसत्ता स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. 2023 8 जून रोजी त्यांनी एक लेख लिहिलेला होता बैजू बावरे, व तो जो विधान लोकसत्ताने केलं होतं तो 3 वर्षानंतर सत्य ठरलेला आहे असं लोकसत्ताचं म्हणणं आहे. मग ते विधान काय होतं ते थोडक्यात आपण पाहून घेऊयात. किंवा अर्थशास्त्रामध्ये एक कन्सेप्ट आहे पहा की कोणत्याही गोष्टीला म्हणजे कुठपर्यंत त्याचा विकास होऊ शकतो याला मर्यादा असते. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा ही जी बायजूस होतं ही कोचिंग इंडस्ट्री होतं. हे कोचिंग संस्थान असल्यानंतर पहा ही काय द्यायचे विद्यार्थ्यांना तर सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे. बरोबर आहे, हे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. राईट. मग यामध्ये तफावत अशा पद्धतीने झाली पहा, किंवा अगदी जे गुंतवणूकदार होते पहा कोविड दरम्यान तर कोणतं दुसरं प्लॅटफॉर्म वगैरे उदयास येत नव्हतं, किंवा गुंतवणूक ज्यांच्याजवळ पैसे वगैरे होते त्यांना गुंतवणुकीसाठी दुसरं प्लॅटफॉर्म वगैरे कोणतं मिळत नव्हतं. पहा बरोबर आहे. मग त्यांनी सर्वांनी कोणतं गुंतवणूक केली, एकतर अनअकॅडमीमध्ये किंवा बायजूसमध्ये. पण आता अनअकॅडमीचं उदाहरण आपण इथं न घेता डायरेक्टली आपण बायजूसचं उदाहरण घेऊयात. मग सर्व जी जनता आहे त्यांनी गुंतवणूक कुठे केली पहा, त्यांनी बायजूसमध्ये त्यांनी गुंतवणूक करायला लागली. बरोबर. मग बायजूसमध्ये गुंतवणूक केल्यानंतर पहा त्याची जी गुंतवणूक आहे ती अतिशय जास्त वाढायला लागली. बरोबर. गुंतवणूक जास्त वाढली त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या.
मग यामुळेच पहा त्यांनी जे दुसरे बारीक बारीक जे संस्थान वगैरे होते पहा ते पण त्यांनी विकत घ्यायला लागले. जसं कोविडच्याच दरम्यान पहा तुम्हाला आठवत असेल व्हाईट हॅट ज्युनियर नावाची एक संस्थान होती. ओके, व्हाईट हॅट ज्युनियर ती कोडिंग बनावं वगैरे अगदी तशा पद्धतीने शिकवायचे. ओके, मग त्याला पण त्यांनी विकत घेतलं. मग अगदी त्यांच्याकडे गुंतवणूक येत होती 2020 दरम्यान. मग या गुंतवणुकीचा पैसा त्यांनी काय केला पहा, तर नवीन नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी खरेदी करण्यात त्यांचा सगळा पैसा तिथं लावला. बरोबर. मग त्यांनी स्वतः काही असं त्यांच्या जे सर्व्हिसेस आहेत त्या एक्स्ट्रॅक्ट करत होते का, तर बिलकुल नाही. फक्त ते प्लॅटफॉर्म नवीन नवीन खरेदी करत होते. म्हणजे कोणतीही गोष्ट आली तर ती माझ्याकडेच यावी अशा पद्धतीने त्यांचं सध्याला रवैया चालू होता. मग इथेच त्यांनी मार खाल्ले पहा. कारण जे रवींद्रन होते म्हणजे बायजूसचे जे बायजूसचे जे संस्थापक होते ते काय आहेत, टीचर्स आहेत. ओके, म्हणजे त्यांनी फक्त शिकवण्यामधूनच पुढे आलेले होते ना. म्हणजे त्यांना काही असं नॉलेज होतं का की बाबा बिझनेस वगैरे कशा पद्धतीने रन करायचा, ते त्यांना बिलकुल नॉलेज नव्हतं. मग त्यांनी एक टीचरमधून जर आलेले असलं त्यांना व्यवस्थापक परिपूर्णरित्या होता येतं का, तर बिलकुल होता येत नाही. पहा आता अगदी मी पण जर शिक्षक असेल ना तर मला पूर्णतः व्यावसायिक तिथं चांगल्या पद्धतीने होता येत नाही. का, तर माझी जडणघडण अगदी शिक्षकाच्या या पद्धतीने माझी जी विचारसरणी असेल ती शिक्षका पद्धतीने असेल. बिझनेसमॅन माइंडसेट जे असतं ना ते माझ्याकडे येणार नाही. मग तिथं पण त्यांचं तेच प्रॉब्लेम झाला. त्यांनी फक्त सगळे सर्व्हिसेस आपल्याकडे यावे या नात्याने त्यांनी तरी घेतले, परंतु सर्व्हिसेसला त्या एक्सपांड कसं करायचं हे त्यांना बिलकुल जमलं नाही. मग पहा 2020 त्यानंतर 2021 मध्ये पहा टाळेबंदी किंवा जे लॉकडाऊन आहे ते उठायला लागलं. मग परत जी गुंतवणूक वगैरे आहे ती दुसरीकडे पण जायला लागली. मग दुसरीकडे ज्यावेळेस गुंतवणूक जायला लागली मग त्यांना पहिल्यांदा झटका तिथं नक्कीच बसला पहा. व एकाच दिवसामध्ये त्यांना 80% कपात झाली त्यांच्या गुंतवणुकीची. मग 80% त्यांची गुंतवणूक गेल्यानंतर आता त्यांना पैशाची वणवण तिथं लागली पहा. कारण त्यांनी अगदीच सर्व कंपनींकडून पैसे वगैरे घेतले होते किंवा सर्व कंपन्यांचं त्यांनी मर्ज केलेलं होतं. म्हणजे मी आत्ताच उदाहरण दिलं पहा व्हाईट हॅट ज्युनियर्स वगैरे, ते त्यांनी मर्ज करून किंवा विकत घेतली होती. ती कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागतात. ओके, मग ती कंपनी किंवा जे व्हाईट हॅट ज्युनियर जे प्लॅटफॉर्म आहे त्याला रन करण्यासाठी पहा त्यांना शिक्षक लागतात. मग ते शिक्षकांना पैसे तिथं पेमेंट वगैरे द्यावे लागते. मग हे देण्यासाठी पहा त्यांच्याजवळ बिलकुल पैसा असला नाही. का, तर त्यांनी फक्त कंपनी विकत घेण्याचा ध्येय तिथं ठेवलं होतं, पण त्याला पुढे सर्वाइव्ह कसं करायचं याही त्यांच्याकडे अगदीच प्लॅन वगैरे बिलकुल काही नव्हता. मग अगदी इथूनच पहा 2021 पासूनच त्यांना तिथं बेसिकली घरघर लागली. पण दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर अगदीच आपण जे बायजूस आहे किंवा अनअकॅडमी आहे या कंपन्यांनाच आपण काय म्हणत होतो, तर हे स्टार्टअप आहेत आपल्या देशाचे किंवा हे जे एडटेक कंपनी आहेत हे अगदीच बलाढ्य एडटेक कंपनी आहेत असं आपण त्यांना नवाजत होतो त्यावेळेस. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर हे पूर्णतः भरून नव्हतं. म्हणजे आता हे गोल अशा पद्धतीने काहीतरी काय म्हणू शकता, एक गोल एक शिल्ड आहे पहा. मग ही गोल एक शिल्ड जी होती ना ती पूर्ण हॉलो होती. म्हणजे त्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त एक खुली स्पेस होती असं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अगदी हे आपला दिसायला ते मोठं भलभक्कम वगैरे दिसेल, परंतु त्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त ते हॉलो शीट अशी होती. असं अगदी बायजूसचं झालं किंवा अनअकॅडमीचं पण पहा. कारण यामध्ये होतं काय पहा, काही एका पर्टिक्युलर सिच्युएशन नंतर यांचा विकास तिथं बिलकुल होत नाही. किंवा अगदीच पहा 2020 नंतर लॉकडाऊन पूर्ण बंद झाल्यानंतर म्हणजे 2021-22च्या नंतर पहा पूर्ण यांची जी ग्रोथ आहे ना ती पूर्ण थांबली. व अनअकॅडमीला पण त्यांचे जे शिक्षक आहेत किंवा त्यांचे जे एम्प्लॉई ना त्यांना बाजूला करावं लागलं. त्याचं नेमकं कारणच ते आहे, पूर्वी मी MPSC तिथं शिकवायचं ना, मग MPSCची बॅच त्यांनी का बंद केली, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे पहा, पूर्णतः घरघर लागली. म्हणजे ते एक हॉलो शीट होती. कोविडमध्ये त्यांना एक संधी मिळाली म्हणून त्यांनी परिपूर्णरित्या पुढे गेले. परंतु आज देखील आपल्या देशामध्ये पहा जे एज्युकेशन इंडस्ट्रीज जी आहे, आता इंडस्ट्री म्हणू नाही याला, परंतु लोकांनी तयारच केलेलं आहे पहा, एज्युकेशनला पण त्यांनी इंडस्ट्री बनवलेली आहेत. या कारणाने पहा जे कोचिंग संस्थान आहेत ते आपल्या देशामध्ये जास्त करून ऑफलाईन चालतात. ओके, ऑनलाईनला जास्त प्राधान्य देत नाहीत. मग त्याच कारणाने पहा बायजूस असू द्या किंवा अनअकॅडमी असू द्या यांना परिपूर्णरित्या पुन्हा घरघर लागली व बायजूस तर पूर्णतः तिथं डबकायला गेला आहे. मग आता नक्कीच त्यावरती सिंगापूरमध्ये केसेस वगैरे रजिस्टर झालेत किंवा सिंगापूरच्या न्यायालयाने त्यांना तुरुंगात रवानगी करण्याचा आदेश तिथं दिलेले आहेत. आपल्या देशामध्ये जे आर्थिकरित्या दूरदृष्टी जी आहे ती आपल्या देशामध्ये खूप कमी आहे, हेच बेसिकली या आर्टिकलमधून सांगण्याचा इथं प्रयत्न केला गेला आहे. ओके, आय होप तुम्हाला हा आर्टिकल नक्की योग्यरित्या समजलेला असेल. बाकी पहा उर्वरित जर तुम्ही पाहिला तर एज्युकेशनला पैसा या नजरेतून तुम्ही पाहू नका, हा पण आर्टिकल बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जर तुम्ही त्याला जर पैशाचं माध्यम वगैरे जर केला तर ते अतिशय दुर्दैव असेल, असंच आर्टिकलमध्ये लेखक तिथं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच पहा लेखक इथं शेवटी जाता जाता म्हणत आहेत की समाजाला पण समजायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला आपण किती डोक्यावरती घ्यायचं. ओके, व कुठपर्यंत घ्यायचं. कारण फक्त बायजूस हे आमचं स्टार्टअप आहे असं जर आपण तिथं त्यांना जर कदाचित बोललो नसतो, म्हणजे फक्त एक एज्युकेशन इंडस्ट्री आहे किंवा फक्त एक प्लॅटफॉर्म आहे असं जर तुम्ही त्याला कन्सिडर केलं असतं तर ते बरं झालं असतं. म्हणजे त्यांची मर्यादा किंवा त्यांना ते थोडंसं पंख प्राप्त झालं नसते किंवा स्वतःच्या अपेक्षा त्यांच्या वाढल्या नसत्या कदाचित. पण समाजाने त्यांना म्हटलं की बाबा तूच युनिकॉर्न आहेस, तू स्टार्टअप आहेस, आमचा तूच सर्व काही आहेस असं म्हटल्यामुळे त्यांना अगदीच
खूप त्यांची छाती फुलून आली व ते डायरेक्टली सर्वच कंपन्या वगैरे एकत्रीकरण करायला लागले व एके दिवशी असं आलं त्यांच्याजवळ फंडिंगच उरली नाही व त्यांची पूर्ण कंपनीज डबघाईला गेली व आता तुरुंगात जाण्याची वेळ त्यांना आलेली आहे. मग हे अगदी समाजाचा पण इथं दृष्टिकोन नक्की चुकत आहे. तुम्ही पहा, समाजाने पण आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे व समाजाच्या अगोदर आपण वैयक्तिकरित्या दृष्टिकोन बदलूयात हे आपण नक्की इथून निश्चित करू शकतो. त्यानंतर पुढे चला, अमित शहा यांच्याबद्दलचा आर्टिकल आला आहे, आपल्यासाठी गरजेचा नाही. नेक्स्ट आहे ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. ओके, ITR कोणी भरावा याबद्दल पॉईंट इथं देण्यात आलेले आहेत. तर पहा, ITR सर्वांनीच भरणं तसं पाहिलं तर गरजेचं असतं, म्हणजे 0 इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरू शकता. पण हे भरण्याचे फायदे भरपूर असतात. पहा, जसं तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं असेल किंवा लोन असं हवं असेल, त्यावेळेस जर तुम्ही ITR दाखवला तिथं तर तुम्हाला लवकरात लवकर ते लोन वगैरे प्राप्त होऊ शकते यासाठी. त्याच्यानंतर पहा, एखाद्या व्यक्तीचं TDS किंवा पहा TCS जर कटलेलं असेल तर त्यांनी जर हे TDS साठी ITR जर भरला तर त्यांचे जे पैसे कटलेले होते ते वापस त्यांना प्राप्त होऊ शकतात. त्याच्यानंतर पहा, एखाद्या व्यक्तीला ज्या इकॉनॉमी इयरमध्ये जर एखादी तोटा झालेला असेल तर तो तोटा दाखवण्यासाठी पण ITRचा तिथं वापर केला जातो. या निमित्ताने पहा, ITR भरणं गरजेचं असतं. आता अगदीच तुम्ही पण भरू शकता 0 ITR. जर तुमची इन्कम 0 असेल तरी तुम्ही ITR भरू शकता. ITR भरल्याचे नक्कीच फायदे तिथं नक्कीच आहेत. तुमचं जे क्रेडिट स्कोअर आहे ते बिल्डअप व्हायला लागतं किंवा जे क्रेडिट रेटिंग आहे ते त्यांना समजतं किंवा हा व्यक्ती फायनान्शियली थोडंसं लिटरेट आहे. या निमित्ताने तुमचं जे काय म्हणू शकता फायनान्शियल हिस्ट्री आहे ती बिल्डअप व्हायला लागते तिथं. ओके, यासाठी तुम्ही शक्य झालं तर ITR भरू शकता. त्याच्यानंतर ज्यांचं TDS कटलेलं आहे, TCS कटलेलं आहे, त्यांना तर ते भरायचंच आहे. व हे ITR आपण कधीपर्यंत भरू शकतो तर 31 जुलै त्याची दरवर्षीची लास्ट तारीख असते. ओके, फायनान्शियल इयरमध्ये तुमचं ITR भरण्याची रिटर्नची तारीख असते पहा 31 जुलै. ओके, तर हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर पुढे चला, अन्य आपल्यासाठी इथून गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर नाही आहे, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर आजचंच आहे पहा, हे द हिंदू. एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेला होता की सर तुम्ही कालचं घेतात का, म्हणजे शिळं घेत आहात का द हिंदू. तर नाही पहा, म्हणजे ज्या दिवशी मी अर्ली इन द मॉर्निंग व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्या दिवशी मात्र मला नाईलाजाने पूर्वीचाच व्हिडिओमधले जे पॉईंट सुटलेले वगैरे होते त्याला मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या दिवशी मला थोडंसं लेट होतं त्या दिवशी मी अगदीच द हिंदू त्या दिवशीचाच तिथं घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण कोणत्याही दिवशीचा जरी द हिंदू वगैरे असला तरी एक मात्र निश्चित आहे की तुमची एकही बातमी मी सुटू देणार नाही. म्हणजे पूर्वी आता अगदी आजच्या वृत्तपत्रामधील एखादी बातमी राहिली ना तर उद्याच्या लेक्चरमध्ये ती कंप्लीट करण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे निश्चित राहा, तुम्हाला फक्त MPSCसाठी आणि UPSCसाठीच महत्त्वाच्या बातम्या आहेत. मग या निमित्ताने आपण ती बातमीला कंप्लीट करण्याचा प्रयत्न, म्हणजे आजच वाचल्यानंतर तुम्हाला आजच कुठेतरी जाऊन हे करायचं असेल तर असं तुम्ही विचार नका करू की आजची बातमी आजच मला मिळाली पाहिजे. ओके, मग अगदी तसं जर असेल तर तुम्ही न्यूजपेपर वगैरे नक्की वाचू शकता, त्यामधून तुम्हाला नक्कीच बातम्या समजून येतील. पण जर बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे समजून घ्यायचं असेल तर थोडंसं विश्वास ठेवा, तुमच्या बातम्या सुटू देणार नाही. ओके, डन. त्याच्यानंतर आजची महत्त्वाची बातमी म्हणजे पहा, फेज 3 ऑफ SIR चालू होणार आहे. कुठे कुठे? ओडिसा, मिझोरम, सिक्कीम, मणिपूर या 4 राज्यामध्ये फेज 3 ऑफ SIR चालू होईल. व फेज 3 ऑफ SIR मधून आपलं काय बॅकवर्ड लिंकेजेस असेल तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आर्टिकल 324. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, कारण सुप्रीम कोर्टाने नुकतंच मान्य केलेलं आहे की SIR इज द कॉन्स्टिट्युशनल. ओके, SIRला त्यांनी वैधानिक तिथं मान्य केलेलं आहे, कारण संवैधानिक बॉडी आहे इलेक्शन कमिशन व संवैधानिक बॉडीचा जो काही निर्णय आहे तो संवैधानिकच असेल असं सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यामुळे SIR जे आहे ते संवैधानिक ठरलेलं आहे. मग आता नक्कीच यावरून प्रश्न UPSC विचारू शकते. 324 आर्टिकल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आहे, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. ओके, PIB मध्ये पण हाच पॉईंट तिथं देण्यात आलेला होता, त्यानिमित्ताने ही न्यूज PIB मधून कव्हर झालेली आहे. डन. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलात नेपाल PM यांचं जे विधान होतं संसदेमधील ते वादग्रस्त ठरल्यानंतर इंडियन जे एम्बसी आहे त्यांनी पण हे सर्व काही वाद क्लिअर केलेला आहे. पण लवकरातच लवकर पहा, यामध्ये चर्चा होईल व हा जो विवाद आहे तो लवकरात लवकर निवळेल अशी अपेक्षा आपण करून पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, इथे आपल्यासाठी अन्य न्यूज गरजेची दिसत नाही. पुढची बातमी आहे NFHS 6 डाटा इंडिकेट इन्क्रीज इन सिझेरियन सेक्शन डिलिव्हरीज ओबेसिटी डायबिटीज इन महाराष्ट्र. ओके, पहा, नुकतंच NFHS 6 चा आकडेवारी प्रसिद्ध झाली व त्या आकडेवारीनुसार पहा 90% महिलांची जी प्रसूती आहे ती हॉस्पिटलमध्ये किंवा अगदी संस्थांतर्गत तिथं झालेली आहे असं त्यांनी मान्य केलं. या NFHS 6 मध्ये थक्क करणारी आकडेवारी म्हणजेच काय पहा तर सिझेरियन डिलिव्हरीची वाढ.
ओके, तर पहा इथे देण्यात आलेली आहे. तर प्रायव्हेट हॉस्पिटलमधील जी सिझेरियन डिलिव्हरी झालेली आहे ती 48.5% वाढ झालेली आहे. तर पब्लिक हॉस्पिटलमध्ये पहा 23.8% ही वाढ झालेली आहे व ही जी वाढ आहे ती अतिशय जास्त आहे. मग या निमित्ताने परत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पहा, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी चांगली गोष्ट आहे आपल्याकडे, पण सिझेरियन डिलिव्हरी जर होत असेल तर त्याबद्दल परत एकदा तिथे चौकशी करणं किंवा ते असं का होत आहे याबद्दल परत एकदा आपल्याला स्टडी करणं हा गरजेचा आहे. हा पॉईंट इथं द हिंदूने उदयास आणून दिलेला आहे किंवा आपलं निदर्शनास आणून दिलेलं आहे. पहा, ओके, आय होप तुम्हाला जे बेसिकली मला सांगायचं आहे ते समजलेलं असेल. नेक्स्ट आहे पहा, द सर्वे आल्सो शोड 7 ते 8% पॉईंट इनक्रीज इन ओबेसिटी केसेस फ्रॉम वुमन अँड मेन. ओके, 7 ते 8% जे ओबेसिटी केसेस आहेत ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसिकली ही आकडेवारी महाराष्ट्रापुरतीची आहे. म्हणजे अगदी देशभराची आकडेवारी पब्लिश झाली आहे, परंतु सध्याला आपला हे महाराष्ट्राबद्दलचं त्यांनी डिटेल दिलेलं आहे. तर पहा, 7 ते 8% ओबेसिटी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे, वुमन आणि मेन या दोघांमध्ये पण. ओके, त्यासोबतच सिमिलरली डायबिटीज सॉ अ जंप फ्रॉम 12.4 ते 16% इन वुमन अँड फ्रॉम 13.6 टू 17.7% इन मेन. म्हणजे अगदीच डायबिटीज पण महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये पण 3 ते 4% वाढलेलीच आहे. यासोबतच इन अर्बन एरियाज 19.3% वुमन अँड 20.4% मेन रिपोर्टेड हाय ब्लड शुगर लेवल. ओके, म्हणजे अगदीच जवळपास 20% शुगर लेवल पण इन्क्रीज झालेला आहे महिला आणि पुरुष या दोघांमध्ये. ओके, मग ह्यामुळे आपला ही जी आकडेवारी जी इथं हायलाईट केली आहे यावरून तुम्हाला सांगायचं काय तर हेल्थकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, हेल्थकडे सध्या दुर्लक्ष होत आहे हे तुम्ही ही आकडेवारी दाखवून प्रूव्ह करू शकता. ओके, जर तुम्हाला ॲन्सरमध्ये दाखवण्यात आलं की बाबा भारतातील किंवा महाराष्ट्रातील महिलांनी किंवा पुरुषांनी त्यांच्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे का, तर यस, बिलकुल यस. का तर तुम्ही इथं आकडेवारी देऊ शकता की त्यांचं शुगर लेवल पण वाढलेलं आहे, त्यानंतर ओबेसिटी त्यांच्यामध्ये वाढत आहे, डायबिटीज वाढत आहे. या सर्व कारणांनिमित्त त्यांना शरीराकडे त्यांच्या लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्ही हा पॉईंट इथं प्रूव्ह करू शकता. आय होप ही आकडेवारी तुम्हाला समजली असेल किंवा या आकडेवारीचा प्लीज स्क्रीनशॉट काढून ठेवा. शक्य झालं तर याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी पाठवून देईन. मग ती प्लीज हे आकडेवारीचं स्क्रीनशॉट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण डाटा पॉईंट इथून आलेला आहे व मेन सायन्स रायटिंग ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तर हेच व्हॅल्यू ॲडिशन तिथं करायचं आहे. डन, याच्यापेक्षा उर्वरित आपल्यासाठी गरजेचं नाही. नेक्स्ट चला पुढे, एक आर्टिकल आलेला आहे इंडिया आणि कॅनडा या दोघांचे संबंध याबद्दलचा. तर लक्षात घ्या, पहा, G20 2023मध्ये G20 आपल्या देशामध्ये भरली होती. मग त्यावेळेस कॅनडाचे पंतप्रधान आपल्या देशामध्ये आलेले होते, जस्टिन ट्रुडो. ओके, ते आल्यानंतर थोडंसं त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली की काय असं त्यांना प्रश्नचिन्ह पडला व त्यांनी भारत म्हणजे G20ची परिषद झाल्यानंतर पहा ते ज्यावेळेस कॅनडामध्ये गेले, परतल्यानंतर त्यांनी इंडियाच्या विरोधातच विधाने वगैरे करायला लागली व तेव्हापासून इंडिया आणि कॅनडा या दोघांचे संबंध जे होते ते थोडंसं खटास निर्माण झाली होती. त्यासोबतच पहा, जे नवीन व्हिसा आहेत ते नवीन व्हिसा पण त्यांनी बंद केले होते, कारण इथपर्यंत आपली खटास तिथं निर्माण झाली होती. बरोबर, मग पहा त्यांनी काही दिवसानंतरच म्हणजे 2024मध्ये त्यांनी राजीनामा दिला व डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस सत्तेत आले अगदी त्याच दरम्यान पहा कॅनडामध्ये पण नवीन पंतप्रधान तिथं सत्तेत आले. मग मार्क कार्नी त्यांचं नाव, मग मार्क कार्नी पहा फेब्रुवारी 2026मध्ये भारत देशाच्या दौऱ्यावरती आलेले होते व नुकतंच पहा 100 इंडस्ट्रियलिस्ट जे लीडर्स आहेत त्यांचं काय म्हणू शकता 100 इंडस्ट्रियल लीडर्स त्यासोबतच पियुष गोयल हे कॅनडाच्या दौऱ्यावरती गेले होते. मग अगदी पहिल्यांदा मार्क कार्नी भारत देशामध्ये आले होते फेब्रुवारी 2026मध्ये व सध्याला पियुष गोयल यांचा कॅनडा दौरा झाला व 100 इंडस्ट्रियलिस्टला त्यांनी घेऊन गेलेले होते. या निमित्ताने हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा ठरतो. इथं देण्यात आलेला आहे पहा, इंडस्ट्रियल लीडर्स आपण कॅनडामध्ये घेऊन गेलो होतो व कॅनडामध्ये गेल्यानंतर पहा आपलं तिथं जंगी स्वागत वगैरे झालं व यामुळे आपलं जो कॅनडा आणि भारत या दोघांचं जे संबंध होतं जे तुटत चाललेले होते त्याला परत एकदा मजबूतीकरणाला इथं पाठिंबा मिळालेला आहे. ओके, मग पियुष गोयल कॅनडामध्ये गेल्यानंतर कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली ही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट, ओके, CEPA याबद्दल चर्चा झाली पियुष गोयल आणि कॅनडा यांच्यामध्ये. यासोबतच पहा ज्यावेळेस कॅनडाचे प्राईम मिनिस्टर आपल्या देशामध्ये आले होते मार्क कॅन्डी, मग त्यांनी पण आल्यानंतर आपण CEPA बद्दल तिथं चर्चा केली होती. मग CEPA वर चर्चा करत असताना आपल्याकडे 2-3 पॉईंटबद्दल तिथे हे झालेले आहेत पहा, काय म्हणू शकता CEPA आपलं ॲग्रीमेंट ठरणार आहे. तर पहिलं आहे अतिशय महत्त्वाचं युरेनियमबद्दल. ओके, तर आपण पाहता युरेनियम कोणापासून घेणार आहोत, कॅनडापासून विकत घेणार आहोत. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, आज घडीला पहा आपण मंगोलियापासून वगैरे घेतो, म्हणजे अगदी
ते पण सिव्हिलियन यूजसाठी घेतो पहा. मग अगदी आपण कॅनडापासून ते घेणार आहोत. त्याच्यानंतर रिअर अर्थ एलिमेंट्स जे आहेत ते आपण पहा आपण सध्याला चायनापासून घेतो. मग अगदी रिअर अर्थ एलिमेंटचे जे साठे आहेत ते थोड्याफार प्रमाणात कॅनडामध्ये पण आहेत. मग कॅनडाने आपला देण्यासाठी त्यांनी पण होकार दिलेली आहे. थर्ड पॉईंट आहे पहा, जे इंडो पॅसिफिक जे रिजन आहे किंवा जे ट्रेड आहे त्याला इथं वाढवण्यात येणार आहे. आपलं जे ट्रेड आहे ना ते वाढवलं जाईल. आता हे ट्रेड वाढवलं कसं जाणार आहे तर पहा, तुम्हाला लक्षात येतं तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये अगदी बर्फाळ प्रदेशामध्ये कॅनडा बसतो, बरोबर. व इंडियन डायस्पोरा इथं खूप महत्त्वाचा रोल निभावतो पहा. आता अगदी तुम्ही मूवीजमध्ये वगैरे पाहिला असाल पहा, पंजाबचे जे काही पंजाबी मूवीमध्ये तर ते खूप आहे, किंवा अगदी पंजाबी जो छोटा पंजाबमधून आपण कोणाला बघतो तर कॅनडाला किंवा कनेडा अशा पद्धतीने आपण तुम्ही कुठेतरी मूवीमध्ये वगैरे तो शब्द ऐकला असाल पहा, कनेडा जा रहा हूं मैं. अगदी तशा पद्धतीने म्हणजे हे आपल्यासाठी छोटा मिनी पंजाब आहे कॅनडा म्हणजे, बरोबर. या कारणाने तो पहा इंडियन डायस्पोरा आपला कॅनडामध्ये भरपूर आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपला इंडियन डायस्पोरावाला. त्यानंतर आपलं जे ट्रेड होणार आहे तर पहा, इंडियन मार्केट जे आहे ते कॅनडाला दुसरं कोणतं मिळू शकणार नाही. पहा आज घडीला चायना ज्या पद्धतीने इंडियन मार्केटमध्ये दबदबा प्रस्थापित करून आहे, अगदी तशाच पद्धतीने जर आपण चायनाचा जर दबदबा आपल्याला कमी करायचा असेल तर आपण कोणाची मदत घेऊ शकतो पहा, कॅनडाची मदत घेऊ शकतो. कॅनडाचा आपण रिअर अर्थ एलिमेंट्स वगैरे मागवत आहोत, मग नक्कीच पहा ना आपण काउंटर करू शकतो चायनाला. मग यासाठीच पहा इंडो पॅसिफिक रिजन परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी आणि ट्रेडमध्ये परत आपले रिवाईव्ह करण्यासाठी किंवा चायनाला आपण काउंटर करण्यासाठी आपण कॅनडासोबत मैत्रीचा प्रस्ताव ठेवलेला आहे. म्हणजे याच्यापूर्वी पण मैत्री होती आपली G20च्या दरम्यान, परंतु थोडंसं खटास आली होती. या निमित्ताने परत आपली मैत्री आपण रिवाईव्ह करण्यासाठी हे प्रयत्न सध्याला चालू आहेत. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यामुळेच पहा आपण 100 इंडियन इंडस्ट्री लीडर्स घेऊन गेलो होतो कॅनडामध्ये व अगदी तिथे गेल्यानंतर आपली तिथं चर्चा पण झालेली आहे. त्यामुळे नक्कीच उद्या चालून आपलं CAPA जे ॲग्रीमेंट आहे, कम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप जे ॲग्रीमेंट आहे, लवकरच त्यामध्ये स्वाक्षरी वगैरे केली जाईल हे आपलं इथं निश्चितरित्या सांगता येतं. ओके, म्हणजे आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, पण इंडिया आणि कॅनडाचे जे संबंध आहेत ते परत एकदा प्रस्थापित होत आहेत हे सांगण्यासाठी हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. आय होप तुम्हाला हा आर्टिकल नक्की समजला असेल. यामध्ये काही जर समजलं नसेल तर मी अगदी या PDF सर्व पॉईंट्स वगैरे तर टाकलेले आहेत, इंडिया आणि कॅनडाचे रिलेशन कशा पद्धतीने आहेत ते. ओके, त्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल पण आपण यामध्ये चर्चा केली आहे पहा, पण हे तेवढंसं जास्त महत्त्वाचं नाही आहे जेवढं की दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इंडियन डायस्पोरा पण आपला भरपूर आहे तिथे. ओके, तर हे सर्व काही आहे. त्याच्यानंतर शक्य झालं तर आपण पहा इंटरनॅशनल रिलेशनला सुरुवात करावं लागेल, जेणेकरून होणार काय पहा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये एकदाच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की आपले भारत देशाचे अन्य राष्ट्रांचे संबंध कसे आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला त्यामध्ये करंट अफेअर्स ॲड करावं लागेल. ओके, एकदा इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही समजून घेतलात ना, बस झालं. पुन्हा फक्त 6-6 महिन्यांनी वगैरे त्यामध्ये किंवा डेली न्यूजपेपर ॲनालिसिस करत असताना आपलं आणि दुसऱ्या देशाचा संबंध कसं प्रस्थापित होत आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं ना, बस झालं. इंटरनॅशनल रिलेशन फक्त म्हणजे करंट अफेअर्समध्ये तुम्हाला विचारलं काय जातं पहा मेन्स परीक्षेमध्ये, तर नक्की 20 ते 30 प्रश्नांसाठी यामध्ये हेच येतं, मार्क्ससाठी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये करंट अफेअर्स विचारलं जातं, ते पण मागच्या 6 महिन्यासाठी, बरोबर आहे. मग नक्कीच पहा इंटरनॅशनल रिलेशनचं एकदा कोर्स सिलेबस जर संपला ना आपला, तर मग उर्वरित फक्त करंट अफेअर्स आपण जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट होऊ शकतं. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. त्यानंतर परत एकदा आपलं ॲड म्हणजे जर उत्तरलेखन कौशल्य तुम्हाला विकसित करायचं असेल तर त्यानिमित्ताने तुम्ही एनरोल करू शकता. व पहा यामधले थोडेसे रूल्स मी चेंज केले आहेत. ते आता पहिल्यांदा मला स्ट्रॅटेजी व्हिडिओ घेऊ द्यात 2027साठीचं, मग त्याच्यानंतर परत तुम्हाला लक्षात येईल की बाबा जे मास्तर बोलत आहे ते योग्य असेल म्हणून. मग त्यानंतर परत तुम्ही मला एनरोलसाठी कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके, धन्यवाद.